इथल्या माता भगिनींना गरज पडली तेव्हा भाऊ म्हणून गुंड्यादादा तुमच्या पाठीशी धावून आले. ज्या ज्या वेळेला इथल्या ज्येष्ठांना आपल्या लेकराची गरज लागली त्या वेळेला गुंड्यादादा त्यांचा लेख म्हणून धावून आलेले. आणि ज्या ज्या वेळेला इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या लहान लहान पोरांना एका भवितव्याची गरज होती त्या वेळेला गुंड्यादादा त्यांच्यासाठी त्यांचं भवितव्य म्हणून धावून आलेला आहे. तो व्यक्ती आपल्यासाठी उभा राहू शकतो. त्याच्याच पाठीशी तुम्हाला आम्हाला उभं राहायचंय. महिलांनी जर ठरवलं ना तर त्या फार मोठा चमत्कार आणू शकतात. त्याला कदाचित असं वाटेल की आम्ही महिला ठरवून काय होणार आहे, पुरुष जे सांगतील ते आम्हाला करावं लागेल किंवा सगळी जिकडे जातात तिकडं आम्हाला जावं लागेल, हे विसरून जावा. कारण तुम्ही जर ठरवलं ना, बघा पुरुष हा वाघासारखा असतो हे कुणी नाकारू शकत नाही. पुरुष हा वाघासारखाच असतो, तो घरात पण वाघासारखा असतो, तो बाहेर पण वाघासारखा असतो. फरक फक्त इतकाच असतो की हा वाघ जेव्हा घरात येतो तेव्हा पण तो वाघासारखाच असतो, पण त्या वाघावर दुर्गा माता बसलेली असते.